मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरी मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटलं पाहिजे. तू प्रमुख आहे राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचा पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे. कारण पालक होतो तुझ्याकडे, ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको. समजून घे मला काय बोलायचं ती. करायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे, वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल. सांगतो तुला, फक्त त्यांचे नाव सांगणार नाही. कारण तू खुनशी जणू तू जेलात टाकी. तुला फक्त मीच वाचतात भेटले, जेलात नाही टाकायला. कारण माझ्या काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती पत्र लागत असलं घेऊन जायचे घरावर. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हातात नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं तर घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधार. नसेल सुधारायचं तर नको सुधार. चॅलेंज नको करू मराठ्यावर. धन्यवाद. येऊ म्हणली साधी प्रक्रिया. माणूस नाही का समाधानाला म्हणतं, आपण म्हणतो ना जे चल तू जरा पिरून देतो उद्या, मग किमान जायचंच नाही त्याच्या तिथं. पण 2-4 मोडा ना व्हायना हाणून येतो ना पाठाभर, आणि मग काहीतरी कारण सांगून दुसरीकडे जातो पुन्हा. किमान तर सुरुवात तर करायला पाहिजे होती. सुरुवात एका केशीने उलट उकरायला लागलेत. नोटिसा द्यायलेत, नोटिसा. काही काही अधिकारी खूप असे उतावळे झालेत वाटतं. गोरगरिबांचे लेकरं गुतून नावावर आली यायचं वाटतं. बेटा तू नावावर आली मराठ्याच्या नावे लागल्यामुळे परत ते गटारा गंगा घेऊन हे कुठेतरी गच्चीन कशात तरी. आणि आम्ही मागे लागत असतो खोटं केल्यावर. खरं करा, खरं असेल तर 100% करा. आंदोलन सोडून असेल तर 100% करा. नोटिसा द्या नाही तर काही करा. आंदोलनातल्या पोरांवरती तुम्ही आंदोलक म्हणून त्याच्यावर अन्याय नाही करू शकत. त्याचं दुसरं काय असेल तर बिनधास्त करा. एकदम राईट म्हणणं आहे आमचं. पण आंदोलन म्हणून नाही. ते नाही केलं, शिंदे समिती सुरू नाही. तुम्ही जे आमचे प्रमाणपत्र आहे, 3रा मुद्दा, त्याची व्हॅलिडिटी दिली जात नाही 6-6, 7-7 महिने. काय गृहमंत्री तू कोणची सत्ता चालवतो, व्हॅलिडिटी दिली नाही. ती हरपळ का खरपळ आणून ठेवली घाण ती देती. असे 4 जण आहेत महाराष्ट्रात. हे 4ही असंच करतात 4ही विभागात. आम्हाला म्हणजे कक्ष सुरू करतो. कक्ष पहिलेच सुरू होते. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरू होते. तेच कक्ष नुसते तिथं माणसं नेऊन बसवायचे. नुसते माणसं नेऊन बसवायचे तिथं. तिथं दुसरं काय नाही करायचं. तिथं फक्त माणसं नेऊन बसवायचे. ते झालं. मोडी लिपेरचे अभ्यास द्यायचे त्यांना. पहिल्या वेळेस पगार नाही दिला म्हणून ते येणार. आता जर त्यांना डायरेक्ट म्हणलं ह्या फडणवीसनी ज्या मागण्या त्या दिवशीच्या कालच्या परवाच्या मान्य करायच्या ठरल्या, तेवढ्या पद्धतीशी एक कॉलम केला असता. या 5 मागण्या आहेत, याच्यासाठी अमुक अमुक माणूस, तू हे पटापट कामं करून घे असं सांगितलं असतं. मग तिकडे दावसला हिंड नाही, तिकडे हॉलंडला जाय, नाही तर लंडनला जाय, तिकडे कोणकडे हिंड. मग काय त्या नाही एक माणूस नेमून द्यायचा. ह्या 6 मागण्या आहेत. हे त्या दिवशी ते धस आलता तर बाबा याला सांगितले त्या दिवशी की ह्या 6 मागण्या करायच्या. एक माणूस आपला मंत्रालयातला नेमा आणि त्याला सांगा ह्या 6 सोयीला काम सुरू करा आता. मग तरी आम्हाला वाटलं असतं अमुक अमुक ओळी अमुक अमुक एक मंत्रालयात माणूस दिलाय त्यांनी, आणि आता ह्या 6 मागण्याचे तो कामाला लावलाय. काहीच नाही, नुसतं इकडून उठिलं तिकडे मोकळे. कक्ष स्थापन करणं साधा विषय. त्यांनी जर 4था मुद्दा सांगतो, त्या देवेंद्र फडणवीसने जर सांगितलं ना, मराठ्यांच्या नोंदी शोधायचं काम स्थानिक अधिकारी सुरू ठेवा. ते समितीचा विषय बघा, सुरू ठेवा. आणि ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. किती मराठी खुश राहतील त्याच्यावर. ते साधं काम नाही. उलट ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ना, हजारों पेंटिंग पडलेत. धाराशिवला पडलेत. ते संभाजीनगरचं तपासणीच बंद केली. जिल्ह्याची पूर्ण तपासणीच बंद करून टाकली. जालन्यात तर नोंदीच सापडणार. जालन्यात मराठीच नाहीत वाटतं. जालन्यात नोंदीच सापडत नाहीत. सगळं जालन्यात जळालेलं आहे. इकडून आग लागली होती काय माहित आता. तिकडून परतूरकडून लागली होती, इकडून घनसंगीकडून आंबोडकडून लागली होती, तिकडं त्या तिकडून भोकरदरकडून लागली होती. जालन्यात रेकॉर्डच नाही. सगळा जळाला अख्खा. मराठीच नाहीत जण जालन्यात.
काय काय फडणवीस आणि काय नाही, आणि परत तोच तुमतून वाजणार. मला त्या माणसाचा खरं सांगतो लय आदर वाटत होता की हो काम करणार आता आल्या. आणि सॉरी, आसपासचे जेवढे माणसं होते मराठ्यांचे तेही म्हणायचे फडणवीस करीन राव आता निवडून आल्यामुळे तो हवात नाही जायचा, लय बहुमताने आलाय, हवात नाही जाणार, आता तो मराठ्यांचे मन जिंकील. म्हणजे सांगायचं नव्हतं पण मनातलं सांगितलं मी तुम्हाला. हे आमच्या आसपासचे लोक त्यावेळेस असं म्हणायचे फडणवीस आला ना मराठ्यांचा द्वेष नाही करणार, राग नाही करणार, ते उलट मराठ्याला आरक्षण देऊन टाकेल आणि मराठ्यांचं मन जिंकेल. आणि जसं जसं पुढे जाईल तसे तसे जात दाखवले आला अवकात. किती सोपे सोपे विषय केस माग करायचं ते नोटीस देऊन गुतवायची सुरुवात करायला लागला. तुम्ही हलक्यात घ्यायला लागला आम्हाला, काहीच करायला तयार नाही. तो वंश समिती जोडली नाही, ती गठीत नाही केली. तू माणूस नेमायला पाहिजे, ते करायला पाहिजे, याला विचारायला लागतं सगळं आधी, आणि मग ते करायचं का नाही, कोणत्या जातीचा असतो असं काहीतरी जणू. मला येईल त्याची 2-4 दिवसात माहिती काय चाललंय आतून. झालं ऍक्टिव्ह लोक पाहिले सगळे, जसे पहिले ऍक्टिव्ह झालते ना तो काय काय षडयंत्र असणार आहे माझ्या विरोधात ते मला माहित व्हायचे. आता मधल्या निवडणुकीच्या आधी 2-4 महिने आणि आता हे 2-3 महिने 5-6 महिने सगळे शांत होते, पण आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले तेच माहिती देणारे लोक की काय काय षडयंत्र चाललंय जरा आम्ही शोधून काढतो. त्याच एक म्हणत तेच टेन्शन न घेऊ, त्यावेळेस तेच होते. तू काय काय षडयंत्र करायला लागला, काय डाव करायला लागला ते मला झपाझप माहिती येणार. 4-5 दिवसात येणार सगळी. आम्ही बी ऍक्टिव्ह असं नव्हतो की आम्ही त्याचा विश्वास टाकला होता की फडणवीस जाऊ द्या आता द्या सोडून, चांगला आहे कामं करील असं आम्हाला वाटलं होतं. पण ज्यावेळेस वाटायला लागलं काहीतरी आपण षडयंत्र शिजत आहे, ते षडयंत्र तू काय काय शिजवायला मला आता 4-5 दिवसात माहिती होईल. देवेंद्र फडणवीस काळजी करू नको, तो लोक ते बंद पडले होते, ऍक्टिव्ह झाले पुन्हा. नाव नाही सांगणार मी कारण तुला खोनशी जाऊन येतं. कारण असलेले जे टिकत नसतात, जनता आहे ती, जनतेला चॅलेंज करायचं नसतं देवेंद्र फडणवीस. आणि त्यात इमानदार आंदोलन करायचं नाही. मला तर कधीच चॅलेंज करीत जाऊ नको, संपायचं नसेल तर. सत्यात असला तर मी इर्जन पडत असतो, तो सत्याच्या आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीचे मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे. तू प्रमुख आहे राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचा पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे, कारण पालक होतो तो याकडे ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको, समजून घे मला काय बोलायचंय ती. करायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल, सांगतो तुला. फक्त त्यांचे नाव सांगणार नाही कारण तू खुनशी आहे जणू, तू जेलात टाकी. तुला फक्त मीच वाचतात भेटले, जेलात नाही टाकायला, कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती आहे पत्र लागत असलं घेऊन जायचे घरावर. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं तर घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधार, नसेल सुधारायचं तर नको सुधार. चॅलेंज नको करू मराठ्यावर. धन्यवाद. येऊ म्हणली साधी प्रक्रिया. माणूस नाही का समाधानाला म्हणतं, आपण म्हणतो ना जे चल तुझं रान पिरून देतो उद्या, मग किमान जायचंच नाही त्याच्या तिथं, पण 2-4 मोडा ना व्हायला हाणून येतो ना पाठाभर, आणि मग काहीतरी कारण सांगून दुसरीकडे जातो पुन्हा. किमान तर सुरुवात तर करायला पाहिजे होती. सुरुवात एका केशीने उलट उकरायला लागलेत, नोटिसा द्यायलेत नोटिसा. काही काही अधिकारी खूप असे उतावळे झालेत वाटतं. गोरगरिबांचे लेकरं गुतून नावावर पाली यायचं वाटतं. बेटा तू नावावर पाली मराठ्याच्या नावे लागल्यामुळे परत ते गटारा गंगा घेऊन तू कुठेतरी गच्छीन कशात तरी. आणि आम्ही मागे लागत असतो खोटं केल्यावर. खरं करा, खरं असेल तर 100% करा. आंदोलन सोडून असेल तर 100% करा. नोटिसा द्या नाही तर काही करा. आंदोलनातल्या पोरांवरती तुम्ही आंदोलक म्हणून त्याच्यावर अन्याय नाही करू शकत. त्याचं दुसरं काय असेल तर बिनधास्त करा. एकदम राईट म्हणणं आहे आमचं, पण आंदोलन म्हणून नाही. ते नाही केलं, शिंदे समिती सुरू नाही. तुम्ही जे आमचे प्रमाणपत्र आहे, 3रा मुद्दा, त्याची व्हॅलिडिटी दिली जात नाही 6-6, 7-7 महिने. काय गृहमंत्री आहे तू, कोणची सत्ता चालवतो, व्हॅलिडिटी दिली नाही. ती हरपळ का खरपळ आणून ठेवली घाण ती.
असे 4 जण आहेत महाराष्ट्रात, हे 4ही असंच करतात 4ही विभागात. हा, आम्हाला म्हणजे कक्ष सुरू करतो. कक्ष पहिलेच सुरू होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरू होते. तेच कक्ष नुसते तिथं माणसं नेऊन बसवायचे, नुसते माणसं नेऊन बसवायचे तिथं. तिथं दुसरं काय नाही करायचं, तिथं फक्त माणसं नेऊन बसवायचे. हा, ते झालं. मोडी लिपेडचा अभ्यास द्यायचे त्यांना. पहिल्या वेळेस पगार नाही दिला म्हणून ते येणार. आता जर त्यांना डायरेक्ट म्हणलं ह्या फडणवीसनी ज्या मागण्या त्या दिवशीच्या कालच्या परवाच्या मान्य करायच्या ठरल्या, तेवढ्या पद्धतीशी एक कॉलम केला असता. या 5 मागण्या आहेत, याच्यासाठी अमुक अमुक माणूस आणि तू हे पटापट कामं करून घे असं सांगितलं असतं. मग तिकडे डावसला हिंड नाही, तिकडे हॉलंडला जाय, नाही तर लंडनला जाय, तिकडे कोणकडे हिंड. मग काय नाही का, एक माणूस नेमून द्यायचा. ह्या 6 मागण्या आहेत हे त्या दिवशी ते धस आलता, तर बाबा याला सांगितले त्या दिवशी की ह्या 6 मागण्या करायच्या. एक माणूस आपला मंत्रालयातला नेमा आणि त्याला सांगा ह्या 6ची 6 सोयीला काम सुरू करा आता. मग तरी आम्हाला वाटलं असतं अमुक अमुक बी आहे, अमुक अमुक एक मंत्रालयात माणूस दिलाय त्यांनी आणि आता ह्या 6 मागण्याचे तो कामाला लावलाय. काहीच नाही, नुसतं इकडून उठिलं तिकडे मोकळे. कक्ष स्थापन करणं साधा विषय. त्यांनी जर 4था मुद्दा सांगतो, त्या देवेंद्र फडणवीसने जर सांगितलं ना, मराठ्यांच्या नोंदी शोधायचं काम स्थानिक अधिकारी सुरू ठेवा. ते समितीचा विषय बघा, सुरू ठेवा. आणि ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. किती मराठी खुश राहतील त्याच्यावर. ते साधं काम नाही. उलट ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ना, हजारों पेंटिंग पडलेत, धाराशिवला पडलेत. ते संभाजीनगरचं तपासणीच बंद केली, जिल्ह्याची पूर्ण तपासणीच बंद करून टाकली. जालन्यात तर नोंदीच सापडणार, जालन्यात मराठीच नाहीत वाटतं, जालन्यात नोंदीच सापडत नाहीत. सगळं जालन्यात जळालेलं आहे. इकडून आग लागली होती काय माहित आता, तिकडून परतूरकडून लागली होती, इकडून घनसांगीकडून आंबोडकडून लागली होती, तिकडं त्या तिकडून भोकरदरकडून लागली होती. जालन्यात रेकॉर्डच नाही, सगळा जळाला अख्खा. मराठीच नाहीत जण जालन्यात. काय काय फडणवीस काय नाही. आणि परत तोच तुमतून वाजेणार, तोच तुमतून वाजेणार. मला त्या माणसाचा खरं सांगतो लय आदर वाटत होता की हो काम करणार आता आल्या. आणि सॉरी, आसपासचे जेवढे माणसं होते मराठ्यांचे तेही म्हणायचे फडणवीस करीन राव आता निवडून आल्यामुळे. तो हवात नाही जायचा, लय बहुमताने आलाय, हवात नाही जाणार. आता तो मराठ्यांचे मन जिंकील. म्हणजे सांगायचं नव्हतं पण मनातलं सांगितलं मी तुम्हाला. ते आमच्या आसपासचे लोक त्यावेळेस असं म्हणायचे, फडणवीस आला ना मराठ्यांचा द्वेष नाही करणार, राग नाही करणार, ते उलट मराठ्याला आरक्षण देऊन टाकेल आणि मराठ्यांचं मन जिंकेल. आणि जसं जसं पुढे जाईल तसे तसे जात दाखवले आला अवकाशावर. किती सोपे सोपे विषय. केस माग करायचं ते नोटीस देऊन गुतवायची सुरुवात करायला लागला. तुम्ही हलक्यात घ्यायला लागला आम्हाला. काहीच करायला तयार नाही. तो वंश समिती जोडली नाही, ती गठीत नाही केली. तो माणूस नेमायला पाहिजे, ते करायला पाहिजे. याला विचारायला लागतं सगळं सगळं आधी, आणि मग ते करायचं का नाही. कोणत्या जातीचा असतो असं काहीतरी जणू. मला येईल त्याची 2-4 दिवसात माहिती काय चाललंय. आतून झालं ऍक्टिव्ह लोक पाहिले सगळे, जसे पहिले ऍक्टिव्ह झालते ना, तो काय काय षडयंत्र असणार आहे माझ्या विरोधात ते मला माहित व्हायचे. आता मधल्या निवडणुकीच्या आधी 2-4 महिने आणि आता हे 2-3 महिने 5-6 महिने सगळे शांत होते. पण आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले तेच माहिती देणारे लोक की काय काय षडयंत्र चाललंय जरा आम्ही शोधून काढतो. त्याच एक म्हणत ते टेन्शन न घेऊ. त्यावेळेस तेच होते. तो काय काय षडयंत्र करायला लागला, काय डाव करायला लागला ते मला झपाझप माहिती येणार. 4-5 दिवसाच्यात येणार सगळी. आम्ही बी ऍक्टिव्ह असं नव्हतो की आम्ही त्याचा विश्वास टाकला होता की फडणवीस जाऊ द्या आता, द्या सोडून, चांगला आहे कामं करील असं आम्हाला वाटलं होतं. पण ज्यावेळेस वाटायला लागलं काहीतरी आपण षडयंत्र शिजत आहे, ते षडयंत्र तू काय काय शिजवायला मला आता 4-5 दिवसात माहिती होतं. देवेंद्र फडणवीस काळजी करू नको, तो लोक ते बंद पडले होते, ऍक्टिव्ह झाले. पुन्हा नाव नाही सांगणार मी, कारण तुला खोनशी धावून येतं. कारण असलेले जे टिकत नसतात. जनता आहे ती, जनतेला चॅलेंज करायचं नसतं देवेंद्र फडणवीस. आणि त्यात इमानदार आंदोलन करायचं नाही. मला तर कधीच चॅलेंज करीत जाऊ नको. संपायचं नसेल तर सत्यात असला तरी मी इरजण पडत असतो तो सत्याच्या आनंदानावर.
आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीचे मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे. तू प्रमुख आहे राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचा पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे. कारण पालक होतो तो याकडे ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको. समजून घे मला काय बोलायचं ती. करायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे, वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल. सांगतो तुला, फक्त त्यांचे नाव सांगणार नाही. कारण तू खुनशी आहे जणू, तू जेलात टाकी तू. तुला फक्त मीच वाचतात भेटले, जेलात नाही टाकायला. कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती आहे पत्र लागत असलं घेऊन जायचे घरावर. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं तर घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधार. नसेल सुधारायचं तर नको सुधार. चॅलेंज नको करू मराठ्यावर. धन्यवाद. येऊ म्हणली साधी प्रक्रिया. माणूस नाही का समाधानाला म्हणतं, आपण म्हणतो ना जे चल तू जरा पिरून देतो उद्या, मग किमान जायचंच नाही त्याच्या तिथं. पण 2-4 मोडाना व्हाय हाणून येतो ना पाठाभर, आणि मग काहीतरी कारण सांगून दुसरीकडे जातो पुन्हा. किमान तर सुरुवात तर करायला पाहिजे होती. सुरुवात एका केशीने उलट उकरायला लागलेत. नोटिसा द्यावलेत, नोटिसा. काही काही अधिकारी खूप असे उतावळे झालेत वाटतं. गोरगरिबांचे लेकरं गुतून नावावर आली यायचं वाटतं. बेटा तू नावावर आली येशील, मराठ्याच्या नादी लागल्यामुळे परत ते गटारा गंगा घेऊन तू कुठेतरी गटशील कशात तरी. आणि आम्ही मागे लागत असतो खोटं केल्यावर. खरं करा, खरं असेल तर 100% करा. आंदोलन सोडून असेल तर 100% करा. नोटिसा द्या नाही तर काही करा. आंदोलनातल्या पोरांवरती तुम्ही आंदोलक म्हणून त्याच्यावर अन्याय नाही करू शकत. त्याचं दुसरं काय असेल तर बिनधास्त करा. एकदम राईट म्हणणं आहे आमचं. पण आंदोलन म्हणून नाही. ते नाही केलं, शिंदे समिती सुरू नाही. तुम्ही जे आमचे प्रमाणपत्र आहे, 3रा मुद्दा, त्याची व्हॅलिडिटी दिली जात नाही 6-7 महिने. काय गृहमंत्री तू, कोणची सत्ता चालवतो, व्हॅलिडिटी दिली नाही. ते हरपळ आणून ठेवली घाण ती दधी. असे 4 जण आहेत महाराष्ट्रात. हे 4ही असंच करतात 4ही विभागात. आम्हाला म्हणजे कक्ष सुरू करतो. कक्ष पहिले सुरू होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरू होते. तेच कक्ष नुसते तिथं माणसं नेऊन बसवायचे, नुसते माणसं नेऊन बसवायचे. तिथं दुसरं काय नाही करायचं, तिथं फक्त माणसं नेऊन बसवायचे. ते झालं. मोडी लिपेरचे अभ्यास द्यायचे त्यांना. पहिले वेळेस पगार नाही दिला म्हणून ते येणार. आता जर त्यांना डायरेक्ट म्हणलं ह्या फडणवीसनी ज्या मागण्या त्या दिवशीच्या कालच्या परवाच्या मान्य करायच्या ठरल्या, तेवढ्या पद्धतीशी एक कॉलम केला असता. या 5 मागण्या आहेत, याच्यासाठी अमुक अमुक माणूस, तू हे पटापट कामं करून घे असं सांगितलं असतं. मग तिकडे डावसला हिंड नाही, तिकडे हॉलंडला जाय, नाही तर लंडनला जाय, तिकडे कोणकडे हिंड. मग काय त्या नाही एक माणूस नेमून द्यायचा. ह्या 6 मागण्या आहेत. हे त्या दिवशी ते धस आलता, तर बाबा याला सांगितलंय त्या दिवशी की ह्या 6 मागण्या करायच्या. एक माणूस आपला मंत्रालयातला नेमा आणि त्याला सांगा ह्या 6ची 6 सुईला काम सुरू करा आता. मग तरी आम्हाला वाटलं असतं अमुक अमुक बी आहे, अमुक अमुक एक मंत्रालयात माणूस दिलाय त्यांनी, आणि आता ह्या 6 मागण्याचे ते कामाला लावलाय. काहीच नाही, नुसतं इकडून उठिलं तिकडे मोकळे. कक्ष स्थापन करणं साधा विषय. त्यांनी जर 4था मुद्दा सांगतो, त्या देवेंद्र फडणवीसने जर सांगितलं ना, मराठ्यांच्या नोंदी शोधायचं काम स्थानिक अधिकारी सुरू ठेवा. ते समितीचा विषय बघा, सुरू ठेवा. आणि ज्या नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. किती मराठे खुश राहतील त्याच्यावर. ते साधं काम नाही. उलट ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ना, हजारों पेंटिंग पडलेत. धाराशिवला पडलेत, ते संभाजीनगरचं तपासणीच बंद केली, जिल्ह्याची पूर्ण तपासणीच बंद करून टाकली. जालन्यात तर नोंदीच सापडणार. जालन्यात मराठीत नाहीत वाटतं, जालन्यात नोंदीच सापडत नाहीत. सगळं जालन्यात जळालेलं आहे. कुठून आग लागली होती काय माहित आता, तिकडून परतूरकडून लागली होती, इकडून घनसंगीकडून आंबोडकडून लागली होती, तिकडं त्या तिकडून भोकरदरकडून लागली होती. जालन्यात रेकॉर्डच नाही, सगळा जळाला अख्खा. मराठीच नाहीत जण जालन्यात.
काय काय फडणवीस आणि काय नाही, आणि परत तोच तुमतून वाजेणार. मला त्या माणसाचा खरं सांगतो लय आदर वाटत होता की हो काम करणार आता आल्या. आणि सॉरी, आसपासचे जेवढे माणसं होते मराठ्यांचे तेही म्हणायचे फडणवीस करीन राव आता निवडून आल्यामुळे तो हवात नाही जायचा, लय बहुमताने आलाय, हवात नाही जाणार, आता तो मराठ्यांचे मन जिंकील. म्हणजे सांगायचं नव्हतं पण मनातलं सांगितलं मी तुम्हाला. ते आमच्या आसपासचे लोक त्यावेळेस असं म्हणायचे फडणवीस आला ना मराठ्यांचा द्वेष नाही करणार, राग नाही करणार, ते उलट मराठ्याला आरक्षण देऊन टाकेल आणि मराठ्यांचं मन जिंकेल. आणि जसं जसं पुढे जाईल तसे तसे जात दाखवले आला अवकाशावर. किती सोपे सोपे विषय केशी माग करायचं तर ते नोटीस देऊन गुतवायची सुरुवात करायला लागला. तू म्हणजे हलक्यात घ्यायला लागला आम्हाला, काहीच करायला तयार नाही. तो वंशवळ समिती जोडली नाही, ती गठीत नाही केली. तू माणूस नेमायला पाहिजे, ते करायला पाहिजे, याला विचारायला लागतं की सगळं सगळं आधी, आणि मग ते करायचं का नाही, कोणत्या जातीचा असतो असं काहीतरी. जणू मला येऊन त्याची 2-4 दिवसात माहिती काय चाललंय आतून. झाले ऍक्टिव्ह लोक पाहिले सगळे, जसे पहिले ऍक्टिव्ह झाले ना ते काय काय षडयंत्र असणार आहे माझ्या विरोधात ते मला माहित व्हायचे. आता मधल्या निवडणुकीच्या आधी 2-4 महिने आणि आता हे 2-3 महिने 5-6 महिने सगळे शांत होते, पण आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले तेच माहिती देणारे लोक की काय काय षडयंत्र चाललंय जरा आम्ही शोधून काढतो. त्याच एक म्हणत तेच टेन्शन न घेऊ, त्यावेळेस तेच होते. तू काय काय षडयंत्र करायला लागला, काय डाव करायला लागला ते मला झपाझप माहिती येणार. 4-5 दिवसाच्यात येणार सगळी. आम्ही बी ऍक्टिव्ह असं नव्हतो की आम्ही त्याचा विश्वास टाकला होता की फडणवीस जाऊ द्या आता द्या सोडून, चांगला आहे कामं करील असं आम्हाला वाटलं होतं. पण ज्यावेळेस वाटायला लागलं काहीतरी आपण षडयंत्र शिजत आहे, ते षडयंत्र तू काय काय शिजवायला मला आता 4-5 दिवसात माहिती होईल. देवेंद्र फडणवीस काळजी करू नको, तो लोक ते बंद पडले होते, ऍक्टिव्ह झाले. पुन्हा नाव नाही सांगणार मी, कारण तुला खोनशी धावण्याचं जण कारण असलेले जे टिकत नसतात. जनता आहे ती, जनतेला चॅलेंज करायचं नसतं देवेंद्र फडणवीस, आणि त्यात इमानदार आंदोलन करायचं नाही. मला आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले. सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही या तात्काळ मागण्या मान्य करतो. नाही, तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतील म्हणून. आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाहीये, ती पण सुरू केली नाही. वंशवळ समिती गठीत केली नाही, मनुष्यबळही वाढवून दिलं नाही, मुडीलिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही. एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही. त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही. ते घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही. यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला, किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100%. ही फीस त्याबाबत शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय, त्याचं काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणे. आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिलंय एवढंच हे फक्त दिलंय, परंतु त्यांना 100% फीस मागायला. मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही? पोरांना 100% फीस भरायची का शाळेतून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? ईडब्ल्यूएसचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही, म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत, म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे, आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही. असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे
म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या, एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईल त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमध साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो आंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत, आता राज्यभर उभा करणार आहे. कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखी बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत. कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. रस्त्यावरती लढाई म्हणल्याच्या नंतर नेमकी ही लढाई कशी असणार, काय स्वरूप असणार आहे? आणखीनही आमची इच्छा आहे की सरकार देईल, म्हणून आम्ही ते सांगत नाहीये. रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण. कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही. कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा. म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे. कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही. आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार. कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना, तो मोडायला तयार नाही. तो मोडायला तयार नाहीये. त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही. कारण आपण किती येतोय, काय म्हणतात ना जुनी म्हण आहे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला ते कोरड्यात निघतो. तसं याला किती सांभाळा मराठ्यांनी, शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा द्वेषी आहे, हे आकाशानं बरबादलेलं आहे पुरं. हे फडणवीस जे आहे ना ते पुरं बरबादलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तो मिळत असतो. तू कोणत्या पदावर काय आम्हाला त्याच्याशी नाही देणे घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसवलं ना, तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिक, तू जनतेची इज्जत करायला शिक. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तो राज्याचा खरा प्रमुख. तो तसा राजा नाही होऊ शकत. तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्यांकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले, तू विसरला, बेमान व्हायला लागला. जसा तो एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तो मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय तू आता काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तुझ्याशी करायला जाशील त्याशी तुला कळेल काच का या राज्यातले मराठी म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तो फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो, पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू. आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू ह्या पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्या पत्रकाराला बोलताना बोलला ही माझ्या पोरीची परीक्षा आहे, मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा, असं उत्तर त्यांनी पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी. आणि तिचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं. म्हणून मी सागरवर, मग तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्या पोरा दिवशी. लाज वाटून देतो जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांचे पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तो पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो, काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केस मागे होईल म्हणतो, किती जातीवादी असावं. त्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला सन्मान, तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना.
ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्तापर्यंत, केस मागे येऊन म्हणतो तू केस उचकायला लागला. इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचं हाव लागली का काय त्याला? त्या आंबडचं कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांचे पोरं गुतून एकीकडून म्हणायचे केशी मागे घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचे कोण आलाय ते नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमावायची? बेटा गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटलं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटलं करायचं. तुला जर लेकर असले तुला लेकराचं वाटलं केल्यावरती गप्प ना कशा तरी तू निघतशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमकाय तामकाय, तू आज करशील वय, उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच, कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर जाळ्यात उडून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे, आंदोलनातले गरीबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं, ही तुला हाव लागली. अरे त्यापेक्षा साधे ते कर्मचारी आवडणार बरे, मग त्यापेक्षा कोतवाला बरे, त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे की गरिबाच्या आंदोलन